करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. जीवनामध्ये ज्याप्रमाणे आपण स्वतःसाठी केव्हाही वेळ देत नाही, ज्याप्रमाणे दिवस पुढे जात चालले आहेत त्याप्रमाणे आपण पुढे ढकलत चाललेलो आहोत. बघा, एखाद्या ट्रेनमध्ये आपण उभे आहोत, ज्यावेळी गर्दी असते त्यावेळी तीच गर्दी आपल्याला पुढे नेत असते, बरोबर की नाही? म्हणून भाग दिलेला आहे. स्वतःसाठी वेळ केव्हा दिला पाहिजे. आपलं आयुष्य फार थोड्या दिवसांचं असतं, फार थोड्या कालावधींचं असतं. एक एक क्षण आपल्याला महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे आपण कोणावर अवलंबून राहायला नको. मग चांगले विचार, चांगले सुविचार आपण ऐकत असतो, वाचत असतो, परंतु त्या विचारांप्रमाणे आपला देह, बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो त्या विचारांशी आपली मनं जुळत नाही. लोकांची जी शब्द असतात ती मनाला लावून घेण्यापेक्षा एका कानाने ऐकणं आणि दुसऱ्या कानाने सोडून देणं हेच महत्त्वाचं आहे ना. आपण लोकांची कथा, कहाणी, रडगाणी सर्व काही ऐकत असतो आणि त्यांचं दुःख, त्यांचा आनंद आपण आपल्या मनाला लावून घेतो. पण आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यात काय चालू आहे हे डोकावून पाहिलं पाहिजे. आपल्याला अजून एक सवय असते, आपलं घर न पाहता इतरांच्या घरात काय चाललेलं आहे ते पाहत असतो. भाग या देहाचा चाललेला आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार आहे, कारण तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहात. परंतु या देहाचा भाग चालू असताना हा देह स्वतःचा संपूर्णपणे, बघा आपल्या आयुष्यात काय चालू आहे हे न पाहता दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चालू आहे हे पाहतो. मग लोकांचं संपूर्णपणे सुखदुःख ऐकल्यावर आपण आपलं आयुष्यात जो टर्निंग पॉईंट आहे, आपल्याला जो ध्येय गाठायचा आहे ते आपण विसरून जातो. आपल्याला काय बनायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे हेच आपण, बघा त्या आत्मविश्वासावर आपण ठाम नसतो. म्हणून भाग दिलेला आहे ना, एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं हेच महत्त्वाचं. आपण त्यांचं ते संपूर्णपणे जे बोलणं आहे ते आपण आपल्या मनाला लावून घेतो आणि मनाला एकदा लावून घेतलं की संपलाच. भाग कसा दिलेला आहे, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. जे चांगले विचार आहेत ते आपल्या मनामध्ये ठेवले पाहिजे, रुजवले पाहिजे. एखाद्याला मदत करताना बघा कर्तव्य म्हणून आपण त्यांना मदत केली पाहिजे, उपकार म्हणून नाही ना. आता एखाद्याला मदत करायची, समोरचा व्यक्ती अडचणीत सापडलेला आहे, प्रसंगात आहे, संकट ओढवलेलं आहे आणि आपण जर हात बांधून जर उभे राहिलो, बरोबर की नाही, तर ज्यावेळी आपल्यावर संकट येईल त्यावेळी तो व्यक्ती आपल्याला मदत करेल का? नाही आहे. म्हणून कर्तव्यनिष्ठ म्हणून आपण कार्य करता यायला हवं, उपकार म्हणून नाही. आज मी त्याला मदत केली, उद्या तो मला करेल असं नाही ना. विचार करता यायला हवं. आता रक्तगट कुठलाही जरी असला तरी रक्त, बघा एकाच प्रकारचं आहे ना, रंग एकाच प्रकारचा आहे ना. ज्याने बनवला, बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे. कुठे आहे हो कंपनी, रक्ताची फॅक्टरी कुठे आहे? ज्याप्रमाणे हा जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे
त्याचा तोची जाणे हो, ज्याने सुंदर मूर्ती घडवलेली आहे. ज्याप्रमाणे अशोकाचं झाड पाहायला बघा गेलो, तर त्या झाडाच्या पानावरून आपल्याला लगेच समजतं की हा अशोकाचं झाड आहे. का सरळच्या सरळ असतात की नाही. परंतु त्या झाडाच्या पानासारखं गळून फक्त कचरा बनू नका. आता त्या अशोकाची झाडं, त्या झाडाची पानं जर गळून पडली तर कचराच होतो की नाही. त्याचा उपयोग आपल्या घरात होतो का? नाही. परंतु आंब्याची पानं असतील तर आपण आंब्याची पानं नेतो की नाही. पूजेला असू दे किंवा एखादा कार्यक्रम असू दे, आंब्याची पानं उपयोगाला येत असतात. मग कोणत्या वृक्षासारखं आपण जगलं पाहिजे? वडाचं झाड सर्वात जास्त आयुष्य, त्याचप्रमाणे आपल्याला आयुष्य किती आहे, परंतु कसं जगायचं, भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. स्वतःसाठी वेळ का महत्त्वाचा? समर्थांनी भाग उत्तमाचा दिलेला आहे. पेन असतो बघा. आता पेन आहे आणि पेनाच्या वरती जो झाकण असतो तो आपण बंद करतो, बरोबर आहे की नाही. पेनाचा का भाग दिलेला आहे. आता जगायचं कशासारखं, कोणासारखं जगायचं? आपल्या हातात एक पेन आहे. पेनाचं झाकण काढलं आणि पेन बाजूला ठेवलं. सर्वात जास्त काम कोण करतं? कर्तव्य कोणाचं आहे? कार्य कोण करतं? तर सर्वात जास्त महत्त्वाचं पाहायला गेलो तर पेनाचं महत्त्व आहे. टोपणचं महत्त्व आहे का? त्या झाकणाचं महत्त्व आहे का? नाही आहे. कारण बघा, एखाद्या वेळी लिहायचं आहे, कशाने लिहिणार? पेनाने लिहिणार. त्यामध्ये आपण शाई भरतो, शाई संपली की पुन्हा त्या शाई भरली जाते. कार्य कोणाचं आहे? सकाळी आपला देह उठला, बघा रुटीन काय आहे. सकाळी आपला देह उठला की अंथरुणातून उठून सर्व विधी पूर्ण तयार झाल्यावर जो आपला व्यवसाय असेल, जो आपला जॉब असेल तिथे जात असतो आणि संध्याकाळ होताच पुन्हा घरी येतो. म्हणजे त्या पेनाचं महत्त्व आपल्याला समर्थांनी कसं पटवून दिलेलं आहे. पेनाचं कार्य झालं की आपण त्याला टोपण लावतो, झाकण लावतो की त्या पेनाचं कार्य संपलेलं. महत्त्व कोणाचं आहे? पेनाचं. परंतु बघा, काही लोक स्मार्ट वर्क करत असतात, काही लोक हार्डवर्क करत असतात. तर पेन हा हार्डवर्क करत आहे, बरोबर की नाही. टोपण जो झाकण आहे, दिसतो तो कोण? खिशाला लावलं की दिसतं काय? पेन दिसतं का टोपण दिसतं? टोपण दिसतं ना. म्हणजे व्हॅल्यू कोणाला दिलेली आहे? त्या टोपणाला दिलेली आहे, त्या झाकणाला किंमत दिलेली आहे. जो कार्य करून घेणार आहे तो दिसत नाही आहे, पण ज्याने सुंदर मूर्ती तयार करून आपल्याला या पृथ्वी तलावर आणलेला आहे तो दिसत आहे. म्हणजे भाग दिलेला आहे. आपल्यातील जो भगवंत आहे, अंतरीचा अंतरात्मा आहे, तो आपल्याला दिसत नाही आहे, इतरांना दिसत नाही आहे. दिसतो तो देहधारी, काहीच नाही अंतरी, तयासावरी वरी कळेल कैसा, कसा भाग दिलेला आहे ना. म्हणून स्वतःकडे का लक्ष दिलं पाहिजे? दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्यापेक्षा आपल्या आयुष्यात काय चालू आहे, कुठे आपण कमी पडलेलो आहे, कोणाला मदत करायची आहे, हे पाहायला पाहिजे ना. कारण आपल्यालासुद्धा बघा, ज्याप्रमाणे आकाशामध्ये पक्षी उडत असतात, आपल्यालासुद्धा वाटतं अरे
हा जो पक्षी उडत आहे त्याचप्रमाणे जर मला पंख असते तर विचार करतो. आणि त्याच पक्षाला वाटतं की मलासुद्धा हा जो नरदेह आहे, मलासुद्धा माणूस म्हणून या पृथ्वीतलावर पुन्हा जन्म घ्यायचा आहे. म्हणजे विचार करा, आपण पक्षी व्हायला तयार आहोत आणि तो पक्षी मनुष्य तयार बघा, मनुष्य बनायला तयार आहे. म्हणून विचार कसे असावेत? चांगले विचार का आपल्या मनामध्ये असले पाहिजे? आनंदी राहिलं पाहिजे. कारण आपल्या शेजारी पाजारी जर पाहायला गेलो, आपल्यापेक्षा वयाने मानाने खूप मोठे व्यक्ती असतात की नाही? नक्कीच त्यांना नमस्कार आहे. त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला शिकता आलं पाहिजे. आपली वागणूक काय, आपला स्वभाव काय आहे हे पाहिलं पाहिजे. आपण एखादं कार्य केलं की पाठीवर कौतुकाची थाप मिळतेच. पण दुर्दैव बघा, आपल्याला त्रास देणारी लोकंसुद्धा असतातच. डोक्याला ताप देणारी ही लोकंसुद्धा आपलीच असतात. म्हणून जगायचं कसं? आपली आयुष्याची असलेली झुंज ही कधीही न संपणारी असते. एकदा का मनुष्य देह या पृथ्वीतलावर जन्म घेऊन आलेला आहे, शेवटच्या क्षणापर्यंत त्याला सुख आणि दुःख या दोघांमधून नक्कीच प्रवास करायला भाग पडेल. कारण कोणीही अमरपट्टा लावून आलेला नाही, कोणीही सुख प्राप्त करून आलेला नाही आहे. कारण जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाय. या मनाला विचारायचं आहे की या जगामध्ये सर्वात सुखी मनुष्य कोण आहे? कोणीही नाही आहे. सर्वांच्या घरामध्ये जाऊन जरी विचारलं, तुमच्या घरामध्ये सुखी कोण आहे? कोणीही सांगणार नाही आहे. प्रत्येकाचे दुःख प्रत्येकजण सांगत असणार. कारण ज्या ज्या वेळी अपयश आले, यश तर नक्कीच मिळणार आहे, परंतु आपला देह हा अपयशातून नक्कीच जाईल ना. फायनल मॅच आहे. फायनल मॅचला जाण्यासाठी किती धडपड करावी लागते? बरोबर ना. पहिली प्रॅक्टिस मॅच असते. प्रॅक्टिस मॅचमधून बघा 1 राऊंड होतो, 2nd राऊंड होतो, नंतर परत सेमीफायनल होते आणि सेमीफायनल झाल्यावर फायनलला ती टीम पोहोचली जाते. किती सराव असतो. डायरेक्ट फायनल मॅच होते का? नाही आहे. मग तसंच आपलं आयुष्य आहे. जन्म आहे म्हणजे डायरेक्ट मृत्यू नाही आहे. त्यामध्ये सुख-दुःख आहेत. जीवनाला साथ देणारा आपला जो देह आहे, तो कुठल्या परिश्रमातून जात आहे, कुठल्या परिस्थितीतून जात आहे, हे पाहायला पाहिजे, हे शोधलं गेलं पाहिजे. कितीही संकटं जरी आली, कितीही परिस्थिती ओढवली, तरीसुद्धा आपण आपल्या आयुष्यात कधीही कमजोर बनायचं नाही आहे. त्यासाठी संपूर्णपणे आपला देह ज्या परिस्थितीतून जात आहे, त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्यक्ष आपल्याला परमेश्वराचं स्मरण आपल्या अंतरी असलं पाहिजे. ज्या प्रकारे परमेश्वराचं स्मरण आपल्या अंतरी आहे, तोपर्यंत आपल्याला बघा कुठल्याही प्रकारची भीती, भय आपल्या वाटेला येणार नाही. कारण समर्थ म्हणाले, भय सांडूनी तू वाचावे, क्रूर यवना भेटावे, संतोषनी प्रिय व्हावे, पुनरपी पाठविलं आम्हापाशी. जय जय रघुवीर समर्थ.